नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे। जसं की तुम्हाला म्हटलेलं होतं की प्रत्येक घरातल्या सुगरणीची चव ही आपल्याला जगासमोर आणायची आहे। प्रत्येक घरामध्ये दडलेली अशी आहे एक सुगरण। तिला सामान्य गृहिणी फक्त हे आपण नाव दिलं, परंतु ते नाव फोडून टाकण्याचा हा आपला एक छोटासा प्रयत्न आहे। कारण कोणतीही गृहिणी कधी सामान्य नसते। जितकी जॉब करणारी, नोकरी करणारी, व्यवसाय करणारी स्त्री महत्त्वाची असते, तितकीच ती गृहिणी सुद्धा महत्त्वाची असते। साधं वरण भात जरी ती करत असली तरी तिच्या घाताला एक खूप अप्रतिम अशी चव असते आणि तीच चव आपल्याला आपल्या जगासमोर आणायची आहे। त्या गृहिणीला एक चांगलं प्लॅटफॉर्म आपल्याला तयार करून द्यायचं आहे आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा एका नवीन गृहिणीसह आणि नवीन रेसिपीसह आपण हजर झालेलो आहोत। चला तर मग त्या गृहिणीची आपण आज ओळख करून घेऊया। ताई नमस्कार। नमस्कार। आपलं नाव सांगा। नमस्कार, माझं नाव सौरितिका गौरव पाटोळे। मी लांजा स्वरूपानंदनगर इथे राहते। अच्छा, आणि ताई आज आपल्याला तुम्ही कोणती रेसिपी दाखवणार मी आहे? आज कडधान्याचे कटलेट करून दाखवणार आहे। अच्छा, तर बघा आज अतिशय युनिक असा पदार्थ आपल्याला पाहायला मिळणार आहे मैत्रिणींनो। आज आपल्याला वेगवेगळ्या कडधान्यांपासून बनवलेले कटलेट्स पाहायला मिळणार आहे। चला तर मग आपण त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। यासाठी आपण सुरुवातीला घेत आहोत आपण भाजलेले तीळ घेत आहोत। यानंतर आहे 2 चमचे तीळ घेतलेले आहेत। यानंतर आहे 4 चमचे तेल। इथे आपण हळद, चवीपुरतं मीठ, तांदूळाचं पीठ, किसून बटाटे घेतले, 2 बटाटे किसून घेतलेले आहेत। इथे आपण मिक्स कडधान्य घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये आहेत चवळी, गाबोळी चणे, चणे, वाटाणे, काळे वाटाणे अशा सर्व प्रकारची जी आपल्या घरात उपलब्ध असतील अशी सगळी सर्व कडधान्य आपण उकडून घ्यायची आहेत। याच्यानंतर मी घेतलेले आहे इथे कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची आणि कढीपत्ता यांची भरड काढून घेतलेली आहे। यानंतर मी इथे आपलं जे लाल तिखट असतं घरामध्ये आपण रेग्युलर यूज करतो ते, चाट मसाला 2 चमचे, इथे गरम मसाला घेतलेला आहे, थोडंसं हिंग आणि कसुरी मेथी। यानंतर इथे आपण जे सोयाबीन आपण वापरत असतो ते सोयाबीन मी भिजत घालून ते नंतर पिळून घेऊन त्याच्यानंतर क्रश करून घेतलेला आहे त्याचा। अच्छा, म्हणजे आपण ते सोयाबीन क्यूब्स बाजारात मिळतात ना, न्यूट्रेलाचे वगैरे, तेच ना? तेच। मग ते तुम्ही थंड पाण्यामध्ये थंड पाण्यामध्ये भिजवून 10 मिनिटं आधी फक्त भिजवून ठेवलेले होते आणि नंतर ते मिक्सरला लावून त्याचे क्रश करून असं बारीक क्रश करून घेतलेलं आहे। अच्छा, ओके। यानंतर मी ते 4 ते 5 ब्रेड जे क्रम्स करून घेतले मिक्सरला लावून। यानंतर ही जी कडधान्य मी आधी सगळी भिजवून ठेवलेली होती, जी उकडून घेतली होती, त्याची मी मिक्सरला भरड करून घेतलेली अशी जाडसर अशी। बघा मैत्रिणींनो, अतिशय हेल्दी अशी रेसिपी आहे ही। कारण फक्त रेसिपी नसून, कारण पण आता ह्याच्यामध्ये ताई जसं तुम्ही म्हणालात ना, जी तुम्ही कडधान्य वापरलेली आहेत, तर आता ह्याच्यामध्ये आमच्या म्हणजे ज्याच्या प्रत्येकाच्या घरामध्ये जी काही कडधान्य अवेलेबल असतील ती आपण सगळी कटलेटमध्ये वापरू शकतो। सगळे खूप छान मैत्रिणींनो, कारण आपल्याला मुलांसाठी प्रत्येक वेळा आपल्याला प्रश्न पडतो की डब्यामध्ये काय द्यायचं। आणि मी पण पहिल्यांदाच ऐकलंय की कडधान्यांपासून बनवलेले, मी मला वाटतं थालीपीठ वगैरे आपण पाहिलेले असेल, परंतु कडधान्यांपासून बनवलेले कटलेट ही मात्र रेसिपी खरंच युनिक पण आहे आणि अतिशय हेल्दी आहे। कारण बऱ्याचदा ही कडधान्य मुलं अशीच भाजी जर केली ना तर अजिबात खायला मागत नाही आणि खरंच खूप छान। आणि खास गोष्ट अशी आहे रेसिपीची की आपण ही भाजी करून ठेवली तर फ्रीज मध्ये आपण साठवून सुद्धा ठेवू शकतो। म्हणजे आपल्याला जेव्हा हवं तेव्हा आपण ते पटकन करून मुलांना देऊ शकतो मुलांना। मैत्रिणींनो, ही टिप नक्की लक्षात घ्या। म्हणजे असं नाहीये की तुम्ही हे भरड किंवा ही भाजी तर तयार करून ठेवली तर आपण ती फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर जेव्हा गरजेनुसार आपण करून मुलांना देऊ शकतो गरम गरम। खरंच खूप छान आणि आज खरंच खूप चांगली गोष्ट आहे की अतिशय हेल्दी आणि चांगली रेसिपी आपण आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। इथे आधी मी गॅस पेटवून घेते। तेल घेते। तेल थोडंसं गरम झालं की आपण सगळ्या बाकीच्या गोष्टी टाकून घेऊ। अच्छा, पण आता ताई मला एक सांगत आहे, जिथं तुम्ही हे घेतलीत ना, कढई घेतलेली आहे, तर आपण पसरट आता माझ्याकडे ही छोटी होती त्यामुळे घेतली, पण पसरट घेतली आपल्याला ती मिक्स करण्यासाठी बरं पडतं। ओके मैत्रिणींनो, ही सुद्धा टीप महत्वाची आहे। कारण हे कटलेटची भाजी करण्यासाठी आपल्याला पसरट अशी कढई जर आपण वापरली तर ती आपल्याला भाज्या हलवण्यासाठी सोयीस्कर पडतं, बरोबर ना? मग तुम्हाला स्वयंपाकाची आवड पहिल्यापासून आहे? हो, ही माझ्या आईची रेसिपी आहे। म्हणजे आम्ही खायचो नाही लहानपणी, असं काहीतरी करून आम्हाला खाऊ घालायची, त्यामुळे ही रेसिपी आमच्याकडे सतत चालूच असते। अच्छा, आणि असे म्हणजे स्वयंपाक तुम्हाला म्हणजे लग्नाच्या अगोदरपासून येतो? अगोदरपासून येत होतं। म्हणजे तुम्हाला स्वयंपाकाची आवड आहे?
याच्यामध्ये मी ते 4 ते 5 मिरच्या घेतल्या. तुमच्यानुसार तुम्ही कमी आवडी- जास्त करू शकता, कारण तिखट मुलं जास्त तिखट खात नाही. बर. त्यामुळे आपण मिरच्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. आलं लसूणच्या पाकळ्या आणि आपण त्यानुसार केलेलं आहे ते बरं. आता मी सगळीच टाकते कारण आपल्याला भरपूर आपली क्वांटिटी असल्यामुळे. बर. छान घालून घ्यायचं. सोयाबीनला कसं थोडासा उग्रसपणा असतो त्यामुळे हा आपण ओके आधी बरोबर बरोबर. आता त्याच्यामध्ये सोयाबीनचं प्रमाण कसं घेतलंय तुम्ही, म्हणजे सोयाबीन पॅकेटमध्ये मी म्हटलं तर? पॅकेटमधलं छोटं पॅकेट घेतलेलं आहे. 15 रुपयाचं पॅकेट मिळतं ना, हा. ते घेतलं तरी पण चालू शकतं. अच्छा, म्हणजे आपल्याला प्रमाण एकदा कळलं ना की म्हणजे हा, करताना प्रमाण सुद्धा हो. आपल्याला लक्षात येतं की लक्षात आपल्याला येतं. नेमकं भरडीत म्हणजे ती भाजी कितपत, म्हणजे त्यामध्ये किती कटलेट होती. किती कटलेट होती. नाही छान तेल सोडतंय. अच्छा त्याच्यामध्ये मी तर हळद टाकतेय. ओके. यानंतर आपल्या आता मसाल्यांमध्ये आपण जसं ताईंनी सांगितलं तसं आपण काय काय घेतलेलं होतं म्हणाला? मसाल्यामध्ये मी लाल तिखट आपलं घरचं अच्छा. घेतलेलं आहे. हा. रंगासाठी घेतलंय फक्त. अच्छा. चाट मसाला घेतलाय, थोडासा गरम मसाला 1 चमचा आणि हिंग घेतलाय. पहिल्यांदा हिंग टाकून घेते आणि गरम मसाला आणि तिखट. चाट मसाला आपण नंतर टाकूया शेवटी. कसुरी मेथी टाकून घेते. जितके जास्त मसाले असतील ना तितकं छान याला चव येते. अच्छा. आणि उग्र सुद्धा लागत नाही ते. आता मी याच्यामध्ये हे भाजून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे जे आपण करून घेतलं होतं सोयाबीनचे क्रश ते टाकून थोडा वेळ शिजवून घेऊया. हा, कारण सोयाबीन शिजायला तसा फारसा मला वाटतं वेळ लागत नाही. आणि क्रश केल्यामुळे जास्त वेळ लागणार. बघा मैत्रिणींनो, भाजीला आत्ताच नुसतं सोयाबीन क्रश टाकलंय, इतका सुंदर कलर आलाय आणि वास तर म्हणाला इतका खमंग सुटलेला आहे. तेलाचं प्रमाण आपण म्हणजे आहे तसं थोडंसं वापरावं लागतं का? जास्त नाही लागत, कारण नंतर आपल्याला ते फ्राय करायचं म्हणजे शॅलो फ्राय करायचं. ओके ओके. फ्राय नाही करायचं कारण ते हेल्दी करायचं आपल्याला, त्यामुळे थोडा मी झाकण ठेवून 2 मिनिटं शिजू देते ते. अच्छा. आता मला जरा तुमच्या हॉबीज बद्दल सांगा ना. मला वाचायला खूप आवडतं. मी अच्छा. शिक्षिका आहे पेशाने. अरे वा. वाचन आणि माझं मराठी साहित्य विषय असल्यामुळे मला सतत वाचन, परत नवीन काहीतरी शिकायला आवडतं. प्रत्येक युट्यूबवरून काही बघून शिकायचं, असं काहीतरी माझी आवड आहे. अच्छा. फिरायला आवडतं. आणि तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? माझ्या लग्नाला 2 वर्ष होतील आता मे मध्ये. अच्छा. आणि आता तुमच्या हातचा इथे घरी तुमच्या सासरी आवडणारा पदार्थ कोणता? आवडणारा पदार्थ म्हणजे गोड सगळंच त्यांना आवडतं मी केलेलं. अच्छा. परत उसळ वगैरे, जे काजूची उसळ असेल ती त्यांना जास्त आवडते मी केलेली. बर. आणि नॉनव्हेजचे पदार्थ त्यांना आवडतात. म्हणजे तुमची गोड पदार्थांमध्ये स्पेशालिटी असं म्हणूया आपण. अरे वा, मस्त. आणि आपल्या तुमच्याकडे माहेरी असंच काहीतरी केलेलं, पिझ्झा वगैरे केलं, समोसा केला तर त्यांना ते आवडतं असं. अच्छा, म्हणजे हे बाजारात विकत घेणारे पदार्थ हे सगळे तुम्ही घरी करता? हो. मस्तच खरंच. हे थोडंसं माझं वाफून हे झालेलं आहे. आता आपण थोडं मीठ टाकून घेऊया. मीठ इकडे मी 2 चमचे घेतले, कारण आपले सगळे जे पदार्थ आहेत त्यांना मीठ लागणार आहे. अच्छा, म्हणजे आपल्याला चवीपुरतं जसं जितकं. हा. आता त्याच्यामध्ये बटाटा टाकून घेते किसून, उकडून किसून घेतलेला बटाटा आहे. हे आपण पार्टीसाठी सुद्धा करू शकतो, जर आपल्याकडे पार्टी असेल किंवा वाढदिवस वगैरे असेल तर. आणि करू शकतो. खरं मला एक गोष्ट खरंच आवडली, कारण ही नुसती कटलेट म्हणजे आपण म्हटलं की ते तेलामध्ये फ्राय करणं आलं, पण ही शॉलो फ्राय करायची तुम्ही म्हणालातच. आणि हेल्दी आहे, कारण कडधान्यांचे कटलेट्स हे खरंच युनिक पदार्थ आहे. हा. आणि मुलांच्या पोटामध्ये लगेचच करायचं असेल तर आपण हे सुद्धा टाकू शकतो. अजून आपण जे बीट वगैरे टाकू शकतो. अच्छा. हा. आता मी हे लगेच खायचे नाहीये, त्यामुळे आपण नाही टाकलं तरी चालतं. बर. ऑप्शनल आहे बीट वगैरे टाकणं. आता मी हे जे केलं होतं सगळं टाकून घेते आणि याला नीट हलवून घेते. हा बरोबर. म्हणजे आता लक्षात आलं की आपल्याला पसरट मोठी कढई लागणार आहे, कारण ह्या भाजीचं मिश्रण बऱ्यापैकी जास्त होतं, त्याच्यामुळे ती व्यवस्थित हल्ली गेली पाहिजे. तुम्हाला स्वतःला व्हेज जास्त आवडते की नॉनव्हेज? मला व्हेज जास्त, कारण व्हेज मध्ये कसे भरपूर ऑप्शन असतात. अच्छा. आपण खाऊ शकतो. नॉनव्हेज मध्ये जास्त ऑप्शन नसतात आणि त्यामुळे व्हेजच.
आणि भाजीला कलर मस्त येतोय ना. हो. सुकं सुकं मिश्रण होतं त्यामुळे ते अच्छा, हा जास्त हा होत हा नाही. हा. आता आपण हे बऱ्याचदा चाट मुलं- मसाला ठेवला होता तो हा. टाकून घेऊया असा. ओके. आणि तीळ जे आपण घेतलेले भाजून तीळ कसे आता हा. थंडीमधून जर आपण करणार असू तर भाजून तीळ अच्छा. ते दिसायला छान दिसतात तीळ असले की, त्यामुळे ते तीळ टाकते मी. आणि तिळामध्ये कॅल्शियम पण कॅल्शियम, भरपूर असतं, हो. त्याच्यामुळे ह्या रेसिपीमध्ये खरंच म्हणजे सगळे व्हायटमिन्स आपल्याला मिळणार आहेत बरं का. हो. एकदा केली तुम्ही की मुलं सतत करायला लावणार तुम्हाला, अशी ही रेसिपी आहे. आता ब्रेड क्रम टाकते. ओके. ब्रेड क्रम पण किती आपण थोडासा ठेवून द्यायचं, नंतर आपल्याला कोटिंग साठी लागणार आहे. ओके. हा हा हा. त्यामुळे मग ह्याच्यामध्ये तुम्ही हा ब्रेड पूर्ण म्हणजे आपण जो रेग्युलर सँडविच ब्रेड असतो ना हो, regular तो घेतलायत का? हो. थोडंसं तुकडे करून केला त्यामुळे ते छान बारीक असं झालेलं आहे. अच्छा. तुकडे करून ते मिक्सरला लावलेत का तुम्ही? घेतलेत. हो. ब्रेडने कसं बाइंडिंग मिळतं, ब्रेड बटाटा हा. त्यासाठी पण टाकायचं. ओके. याच्यामध्ये मी आवर्जून सांगेन, जर आपले चणे असतात ना सीझनल, म्हणजे तुमचे सीझनल असतील तर, पण चण्याने कशी जास्त चव चांगली येते, त्यामुळे चणे टाकताना तुम्ही भिजत टाकताना थोडे जास्त टाकायचे. अच्छा. बाइंडिंग पण चांगलं होतं आणि चव चण्यांनी येते. हो, चण्यांनी. अच्छा. मैत्रिणींनो बघा, तुम्ही ऐकताय ना, कारण ह्यातल्या खूप साऱ्या टिप्स आहेत हे कटलेट करताना. कारण साहजिकच आपल्या मुलांनी आपल्याला हेल्दी खावं असं वाटत असेल ना, तर ह्या सगळ्या गोष्टी खरंच खूप लक्षात ठेवा, कारण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी खरंच खूप महत्त्वाच्या आहेत. आता आपण जरा शिजू देऊया. तसं सगळं उकडलेलंच आहे, पण तरी जरा मसाला लागण्यासाठी. अच्छा. हा, थोडंसं आपण वाफवून घ्यायचं ती भाजी, वाफवून बरोबर ना? हो. म्हणजे ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे की जॉब करत करत सुद्धा तुम्ही तुमच्या स्वयंपाकाची आवड, हो. त्याच्यानंतर वाचनाची आवड ही तुम्ही जपलेली आहे. हो. कारण बऱ्याचदा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज करताना. आता मी गॅस बंद करते आणि यातलं मिश्रण थोडं काढून थंड करून घेते. थोडंसं आपल्याला कटलेट्स बनवायचे त्यासाठी. हे थोडे गोळ मिश्रण थंड झाले की आपण असे गोळे करून घेऊया कटलेटच्या साईजचे. ह्याच्यामध्ये आपण अजून काय काय ऍड करू शकतो हे कटलेट करताना? म्हणजे जसं तुम्ही मगाशी म्हणालात ना की आपण बीट पण यूज करू बीट add शकतो, करू शकतो. वापरू शकतो. अजून गाजर, सिमला मिरची हे अच्छा. थोडंसं फ्राय करून जरी टाकलं ना नंतर हा. त्याच्यामध्ये, आता मी एवढंसं मिश्रण घेतलंय, बरोबर. त्याच्यामध्ये सगळं टाकून केलं तर अजून ते हेल्दी होईल आणि बाकीचं आपण स्टोर करून ठेवू शकतो. ओके. हा, म्हणजे हे करून ठेवल्यानंतर आपण ऍड करू शकतो नंतर, ऍड करू शकतो. भागामध्ये ते गोष्टी. हा, म्हणजे आपण आता जशी भाजी करून घेतली भाजी ती करून भाजी करता आता ही केल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडेसे तुम्ही तसं शिमला मिरची, सिमला मिरची, गाजर, बीट बीट आणि आपण अजून काही बारीक बारीक चिरून टाकू शकतो. थोडंसं फ्राय फ्राय करून आपण असं पण टाकू शकतो. लगेच खाण्यासाठी असेल तर असं सुद्धा टाकू शकतो. हो. म्हणजे जरुरी नाही की आपल्या ह्याच्यामध्ये मिक्स करायला पाहिजे, कारण ते राहणार नाही, त्यामुळे मग कसं ती चव पण change. चव वेगळं होईल. आवडीनुसार आपण अजून काही काही ऍड करू शकतो. म्हणजे लगेच आपण जेव्हा कटलेट करायला करायला घेणार तेव्हा ते लगेच आपण टाकून घ्यायचं. हो, आणि करून करू घेऊ शकतो. हो. म्हणजे जरुरी नाही की आपल्या ह्याच्यामध्ये मिक्स करायला पाहिजे, कारण ते राहणार नाही, त्यामुळे मग कसं ती चव पण change. चव वेगळं होईल. आवडीनुसार आपण अजून काही काही ऍड करू शकतो. म्हणजे लगेच आपण जेव्हा कटलेट करायला घेणार तेव्हा ते लगेच आपण टाकून घ्यायचं. हो, आणि करून करू घेऊ शकतो. खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि जरुरी नाही की आपल्या ह्याच्यामध्ये मिक्स करायला पाहिजे, कारण ते राहणार नाही, त्यामुळे मग कसं ती चव पण change. चव वेगळं होईल. आवडीनुसार आपण अजून काही काही ऍड करू शकतो. लगेच आपण जेव्हा कटलेट करायला घेणार तेव्हा ते लगेच आपण टाकून घ्यायचं. हो, आणि करून घेऊ शकतो.
खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि थोडं थंड झालं मिश्रण. अच्छा, आता आपण असे गोळे करून घेऊया हाताने. आपल्याला जेवढं साईज कटलेटची हवी आहे. कटलेटची तेवढी करा. आणि आपल्या हवे तसे आकार देतात आहेत, कारण ते मिश्रण कसं जसं वळवू तसं वळतं ते. अशा प्रकारचं मी कटलेट करून घेतलाय. असे अजून 4-5 करून घेऊ. हा, कटलेटची नॉर्मल साईज ही एवढी असतेच है ना, एवढीच असते. हो, म्हणजे फार मोठे पण. बर्गरमध्ये सुद्धा वापरू शकतो. हा बर्गरमध्ये जी टिक्की असते हा, त्यामध्ये सुद्धा आपण ही टिक्की म्हणून सुद्धा वापरू शकतो बर्गरच्या. पण मग ती त्यात थोडीशी ती मला वाटतं डीप फ्राय करावी लागते ना डीप फ्राय टिक्की. करायला. पण हे आपण जर करतो ना तर ब्रेड क्रम लावल्यामुळे कसं ते कुरकुरीतच होतं, छान असं क्रंचीच अच्छा. होतं ते. बघा मैत्रिणीनो, खरंच आजची रेसिपी मला तर खरंच खूप आवडलेली आहे. कारण ह्याच्यापासून किती पदार्थ तयार होत आहेत बघा. म्हणजे तुम्ही मुलांना साहजिकच हल्ली पिझ्झा बर्गर तर प्रचंड खातात, म्हणजे हीच आपण कटलेट ॲज अ बर्गरमध्ये टिक्की म्हणून यूज करू शकतो. वापरू शकतो. वा, मस्त. मी 5 करून घेतलेले आहे. अच्छा, आता आपण एक स्लरी अशी करून घेऊया पेस्ट सारखी. ओके. त्यासाठी मी इथे एक भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तांदूळचं पीठ घ्यायचं. मैदा घेतलं तरी चालतो. हां, पण आपलं मुलं खाणार कदाचित म्हटल्यानंतर मैद्यापेक्षा आपण मैद्यापेक्षा तांदूळचं पीठ घेतलं पिठील जास्त. चांगली. आणि आपल्याला लागेल तेवढं पाणी. पातळ अशी पेस्ट करून घ्यायची आहे. थोडीशी पातळ कन्सिस्टन्सी झाली पाहिजे ना. याने काय होतं, क्रंची होतं ते जे म्हणजे ओके. बॅटर असतं ना, कोटिंग असतं चांगलं बसतं त्या टिक्कीला. ह्याचे आपण कबाब सुद्धा साईज मध्ये करू शकतो. अच्छा, कबाब साईज मध्ये. हां, आणि ते जर डीप फ्राय करायला लागणार ते कबाब, त्यामुळे टिक्की केलेली बेस्ट राहते. तोपर्यंत मी गॅस इकडे ऑन करून जाते. इथे पावसाचा जो पॅन असेल फ्राय हा. पॅन वगैरे तो तिथे ठेवून द्यायचा. आता इकडे आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे. हे जे आपण मग अशी ब्रेड क्रम ठेवले होते उरलेले थोडेसे, हां, ते आपण इकडे कोटिंग करून घ्यायचे. आता तेल थोडंसं गरम झालं की म्हणजे आपण जेव्हा लागेल तेव्हा आपण म्हणजे कोणी पाहुणे आले म्हणा किंवा हो. कोणी आलं तर म्हणजे जर भाजी आपल्याकडे रेडी असेल तर आपण त्याला देऊ शकतो. डेफिनेटली हे करू शकतो आणि नाही. सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे, नवीनच आहे ना काहीतरी. कारण कडधान्यांचे कटलेट खरंच मी पण, आणि तेही सोयाबीन वगैरे घालून, कारण मला आश्चर्य म्हणजे मला खरंच आय एम स्पीचलेस. मला इतकं म्हणजे आत्तापर्यंत मुलांच्या बाबतीमध्ये ना, आणि शक्यतो लहान मुलांच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण हेल्दी घालायला काहीतरी व्यवस्थित पोटात घालायचं म्हटलं आणि त्यात कडधान्य घालायची म्हटलं की ते इतकं त्रासदायक होऊन जातं. कारण ती कडधान्य अजिबात खायला मागत नाही. तुम्ही उसळ वगैरे केलीत तरीसुद्धा ती उसळाची भाजी खायला मागत नाहीत. पण ह्याच्यामध्ये सोयाबीन वापरलेले आहेत की सगळ्यांना माहिती आहे की सोयाबीन हे किती हेल्दी आहेत. प्रत्येक प्रकारची भाजी याच्यामध्ये वापरली गेलेली आहे. अगदी तीळ तर हे कॅल्शियमचाच खूप मोठा स्रोत आहेत असं आपण म्हणतो. आणि मुलांना चटपटीत म्हणजे आवड हवी आहे म्हटल्यानंतर ब्रेड क्रम्स पण त्यांच्या आवडीनुसार इथं आपण वापरलेले आहेत. म्हणजे हेल्दी पदार्थ आणि एका नवीन स्वरूपामध्ये मुलांच्या पोटामध्ये घालायला गृहिणींनो सगळ्यांनी तयार राहा, कारण खरंच खूप छान प्रसिद्ध आहे. आता आपण करून घेतलेली अशी पातळ अशी कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे. ओके. आपण थोडंसं डीप करून घेऊया थोडंसं. हां, आणि डीप केल्यानंतर ब्रेड क्रम मध्ये त्याला ब्रेड लावून घ्यायचं. हां, म्हणजे ते कोटिंग सुद्धा छान बसतं आणि कुरकुरीत क्रंचेस होतं. अच्छा.
आता आपण गॅस मिडियम केलाय की थोडासा हाय? हो, मीडियम ठेवायचा. अच्छा, म्हणजे पहिल्यांदा आपण हाय फ्लेम मध्ये थोडासा गरमच करून घ्यायचा ना. हा, आणि आता आपण गॅस कमी केलेला टिक्की आहे. आता मी गरम तेलावर हे असं सुद्धा आपण स्टोर करून ठेवू शकतो, असे सुद्धा करून फ्रीझर मध्ये. हा, हे अशा प्रकारे व्यवस्थित डीप करून घ्यायचं या स्लरीमध्ये. त्याच्यानंतर कोटिंग छान करून करून घेतलेलं आहे. वाव, वास खूप सुंदर सुटला या, एकदम खमंग. ही जी टिक्की होते ना ती आपण अच्छा. बर्गरवर टाकू शकतो. कारण क्रंची होते ना ती ब्रेडमुळे. आपण याला जर ब्रेड अवेलेबल नसेल आपल्याकडे हा. आपण रवा सुद्धा लावू शकतो. बर, रव्याने सुद्धा छान क्रंचीनेस येतो त्याला. जरी आपण ब्रेड रवा सुद्धा नसेल तरी आपण बटर जो आपण खातो नॉर्मली, हा. बटर टोस्ट, त्याने सुद्धा ओके. अजून छान चव येते त्याला. हा, म्हणजे ती स्मॅश करायची का त्याची पण अशी बारीक पूड करायची, बटर किंवा टोस्ट. बटर किंवा टोस्टची अजून छान त्याला चव येते. थोडं गोडसर असा चव येते त्याला. तेल टाकून घेते. वा, वास खरंच खूप छान सुटलाय आणि खमंग वास आहे. मग गॅस थोडा वाढवते कारण असा कलर छान बदलतो, छान कलर गोल्डन छान ब्राऊन आलाय. होईल ना तर तो काढायचा. वाव, मस्त सुंदर एकदम गोल्डन कलर आता यायला लागलाय. त्यासाठी ती क्रंची सुद्धा होणार ते. आणि ॲज अ ब्रेकफास्ट पण आपण करू शकतोय ना. सुद्धा करू शकतो. हो, दोन्ही बाजूनी छान कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. आता आपण ना हे कटलेट तयार झालेत, हे कसं ओळखायचं की जेणेकरून आपण प्लेटमध्ये खाली काढून घेऊ हे शकतो. खरपूस दोन्ही बाजूनी कलर आला ना हा. की ते ओळखून जायचं की कटलेट झालेले आहे. कारण आधीच आपण उघडून ते सगळं घेतलेलं आहे, भाजी सुद्धा आपण शिजवून घेतलेली आहे, त्यामुळे तिकडे जास्त वेळ जात नाही शिजण्यासाठी. अच्छा, फक्त जे आपण ब्रेड लावले ते कुरकुरीत क्रंची सारखं होतं. गॅस थोडा कमी ठेवायचा. हे असं झाले ना की काढून घ्यायचं. ते झालेले आहेत. अच्छा. क्रंचीचा आवाज येतो मग त्याला. ओके. आणि हे कटलेट आपण म्हणजे सॉस बरोबर वगैरे चटणी असेल तर चटणी सोबत खाऊ शकतो. दही सोबत सुद्धा खाऊ शकतो. आपण. आता बघा हे दोन्ही साईडने छान क्रिस्पी झालेली आहे. ओके. आवाज सुद्धा उचलताना कसं कुरकुरीत हा. आपण काढून घेऊ ते. अच्छा, आता आपले हे कटलेट झालेले आहेत आणि आता आपण ते सर्विंग बाउल्समध्ये प्लेटमध्ये काढून घेऊया. आपण प्रवासामध्ये सुद्धा हे नेऊ शकतो करून असे. थंड झाले तरी छान लागतात. आता मी इकडे प्लेट तयार करून ठेवलेली आहे.
आपले कटलेट रेडी आहेत कडधान्यांचे. ओके, मस्त. खूप अशी सुंदर रेसिपी आपल्याला करायला मिळालेली आहे आज. आणि जसं की आपण म्हणतो की बऱ्याचदा मुलांना जसं खरंच काय खायला घालायचा हा प्रश्न असतो आणि त्याच्यामुळे मैत्रिणींनो आजची ही रेसिपी खरंच खूप खूप मला तर प्रचंड आवडलेली आहे आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडलेली असणार आहे आणि सगळ्याजणी घरात करून बघणार आहेत. आणि आज खरंच वेळात वेळ काढून, कारण जसं की ताई शिक्षिका आहे आणि आज एकच दिवस सुट्टी असते आणि तरी पण त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन आपल्या चॅनेलवरती त्यांना ही हेल्दी अशी, खरं तर त्यांनी पण मला सांगितलेलं नव्हतं की त्या कोणती रेसिपी करणार आहेत आणि खरंच खूप छान सरप्राईज. पण ही रेसिपी अशी रेसिपी जी आहे ना ती मुलांसाठी म्हणा किंवा जर म्हणजे आपल्याला कडधान्यांच्या माध्यमातून मुलांना जर काही चांगलं हेल्दी घालायचं असेल तर नक्की सगळ्यांनी म्हणजे ही रेसिपी घरी करून पहा. आणि तुम्ही ही रेसिपी माझ्या चॅनेलवरती दाखवल्याबद्दल ताई तुमचे खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद. तर मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर अशीच एक रेसिपी पुन्हा तुमच्यासमोर आणावी अशी जर तुम्हाला वाटत असेल तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.